9. कलकत्त्याच्या बंदरावरील धक्क्यावरचं एक पटांगण अगदी रिकामं करण्यासाठी पोलिसांची धावपळ चालली. एकूण एक मनुष्य काढून देण्यात आलं. ते हटवलेले लोक दूरवर जाऊन मिळेल त्या जागी दाटून काय होतं ते पाहण्यासाठी कोणी कोणाच्या खांद्यावरून तर कोणी पुढच्यांना बळे रेटून बसवत टाचे टाचेवर उभे राहिले. इतक्यात जिकडून तिकडून गजबज झाली. आया, चलान आया, चलान आया. चलान म्हणजे तुरुंगातून साचलेले काळ्या पाण्यावरचे दंडित एकत्र करून अंदमानला धाडण्यासाठी त्या धक्क्यावरील पटांगणात ज्या एक गटाने आणण्यात येतात तो गट. साऱ्या अपराधात जे अत्यंत घातक आणि नृशंस अपराध असतात तो ज्यांच्या हातचा मळ झालेला आहे अशा हत्यारी, आगलाव्या, विषदायी, दरोडेखोर इत्यादी अट्टल पाप्यांना बहुधा काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात येते. त्यातही पुन्हा चाळणी होऊन जे अतिवृद्ध, अल्पवयी, इकडील बंदीशाळेत सद्वर्तनाने सुधारणीय ठरलेले ते वगळून उरलेले जे अट्टलातील अट्टल अपराधी बहुधा त्यांनाच काळ्या पाण्यावर पाठवण्यात येतं. राजकीय प्रकरण वगळलं तर कोणत्याही सुव्यवस्थित समाजाला ज्यांचं अस्तित्व एखाद्या महामारीच्या साथीसारखंच भयप्रद वाटल्यावाचून राहणार नाही, असेच उग्र, हिंसक, उच्छृंखल खल ह्या काळ्या पाण्यावर धाडण्यासाठी काढलेल्या चलानात भरती केलेले असतात. अपवाद सोडले तर नियम असा हाच. परंतु त्या पटांगणात ते चलान येताना त्याची काहीच माहिती नसलेल्या कोण्या नवख्या मनुष्यानं किंवा भाबड्या संतानं जर त्याला पाहिलं असतं तर त्या चलानाचा त्याला राग न येता उलट कीवच आल्यावाचून राहतीना. कारण ते बिचारे किती शिस्तीत, बहुतेकांच्या मानाखाली, बहुतेकांच्या डोळ्यात टिपे, निदान मनात धडकी, तोंडे उतरलेली, शेजारच्या मनुष्याशी सुद्धा चकार शब्द न बोलता किंवा बोललाच कोणी तर एखाद्या मुलीसारखा लाजत, नुसता पुटपुटत, चाराचारांच्या रांगांनी, अगदी साधे भिकार गणवेश घातलेले, मोजून पाऊल टाकीत, शिपाई थांब म्हणताच थांबत, बैस म्हणताच बसत, उठ म्हणताच उठत, 100-125 लोक पण थोडी सुद्धा गडबड न करता त्या पटांगणात चालत होते. इतक्या शांत, दांत, संयत जीवांचा तो कळप. 100-125 शेळ्या मेंढ्यांचा कळप कसाईखान्यात नेला जाताना सुद्धा त्यांच्याहून अधिक गडबड करीत जाता, कमी केविलवाणी दिसता. अशा त्या बापड्या दीन दुबळ्यांना त्यांच्या आईबापांपासून, मुलालेकरांपासून, बायका पोरांपासून त्यांची जन्माची ताटातूट करून काळ्या पाण्यावर त्या तिथल्या अनन्वित छळाला आणि कष्टाला बळी द्यायला असे नेले जावे ना? राजनिर्बंधांचा हा कोण निष्ठुरपणा, शिक्षेचा क्रूरपणा. त्यांना त्या दुर्दशेतच काय ते नुसते पाहणाऱ्यांना किंवा पीडा दिसताच ती रोगहारक शस्त्रक्रियेची आहे की मारक शस्त्राघाताची आहे हे न विवंचिता नुसते रडत बसणाऱ्या मळमळ्या दयेला त्या वेळी गोगलगाईसारख्या केविलवाण्या भासणाऱ्या चलानातील दंडितांची मनापासून कीवच आली असती. त्यांच्याविषयी हार्दिक सहानुभूती वाटली असती आणि राग जर कोणाचा आला असता तर त्या पोलिसांच्या निर्दय नृशंस दंडुकेबाजीचा. बंदुकीत संगिनी ठासून पोलिसांच्या तुकड्या काही पुढे मागे, काही दंडुके उपसून आजूबाजूला, अधेमध्ये रागीट मुद्रेने आणि कठोर स्वराने ओरडत त्या बापड्या बंदिवानांच्या कळपाला खाटीक पशूंच्या कळपाला नेतात तसे ठोशीत पुढे हाकीत होत्या. कोणी थोडे मोठ्याने बोलला किंवा रेंगाळला की ठोसलाच त्याला दंडुक्याने पुढे. जरा का कोणी अरेतुरे केली की पोलिसांचे 3-4 दंडुके बसलेच टाळक्यात. तेथे न चौकशी, न साक्ष, न पुरावा. एकदम दंडुका. सारे न्याय निर्बंध त्यात सामावलेले. वरवर पाहणाऱ्यांना खरे अत्याचारी आणि निर्दय वाटले असते ते पोलीस, खरे दीन दुबळे वाटले असते ते चलान. पण जर का त्या धारबंद संगिनी ठासलेल्या बंदुकांचा आणि दंडुक्यांचा गराडा एक घटकाभर काढून टाकून त्या चलानांवरील त्या मानाखाली घातलेल्या आणि टिपे गाळणाऱ्या बापड्यांना मोकाट सोडलं असतं तर? डोळ्यातून दयेचं एकही टिपूस न गाळता त्या चलानातील त्या बहुतेक बापड्यांनी अर्धा कलकत्ता जाळून राख केला असता. उरलेल्या अर्ध्या कलकत्त्याच्या माना मुरगाळून हाहाकार उडवला असता. सर्कशीच्या रिंगणात भाले आणि काटेरी चाबूक परजीत राहणारे नियंते जोवर समोर आणि आजूबाजूला असतात, तोवर सिंह व्याघ्र ही जसे सुसभ्य नागरिकांप्रमाणे रिंगणात शिस्तीने चालतात, तसे ते चलान शिस्तीत चालत होते. त्या संगिनी आणि ते दंडुके
त्याला वेढून उभे होते म्हणून. अपवाद वजा जाता त्या चलानातील बहुतेकांची ती सभ्यता, तो विनय, ती दीनता, ती टिपे नीतीची नव्हती, तर होती निव्वळ निरुपाय भीतीची. अशा उच्छृंखल खलांनाही समाज स्वास्थ्याला पोषक अशी शिस्त लावता येते, पण ती गीतेच्या पारायणाने नव्हे, तर संगिनीच्या पोलादानेच काय ती. अगदी गोगलगाईसारखे बापडे दिसणाऱ्या ह्या चलानातील 10-5 व्यक्तींची जरी थोडी ओळख तुम्हाला करून दिली, तरी मळमळ्या दयेला त्यांच्या ह्या दुर्दशेकडे नुसते पाहून जी कीव येते, तीच शिसारी येईल. आणि अशा हिंस्त्र मानवी श्वापदातही जी माणुसकी असतेच असते, तीच तेवढी जिवंत ठेवून त्या हिंस्त्रतेचे रोगाणू प्रतिरोधण्यासाठी वरवर अत्याचारी वाटणाऱ्या ह्या धारबंद संगिनीचे टोचेच म्हणजे इंजेक्शनेच कशी अवश्य आहेत ते ध्यानी येईल. हे आलेच बघा ते चलान. पोलीस संगिनीच्या आणि दंडुक्यांच्या चौफेर सापळ्यात कोंडलेली ती 100-125 हिंस्त्र श्वापदे 4-4च्या रांगांनी त्या पटांगणात एक गटाने आली. तो अजस्त्र सबंध सापळाच्या सापळाच जसा काही पुढे ढकलीत पटांगणावर आणून उभा केला. त्या प्रत्येक काळ्या पाण्यावर जाणाऱ्या दंडिताच्या पायात ठोकलेल्या आणि वर कटीला चामड्याच्या वादीने बांधलेल्या 2-2 लोखंडी बेड्या खणखणत आहेत. प्रत्येकाच्या छातीवर एक जस्ती बिल्ला, त्याच्यावर शिक्षेची वर्षेनी नाव कोरलेले. प्रत्येकाच्या खाकोटीला त्याची अंथरुणाची वळकुटी, एका हातात त्याचे जस्ती थालीपाट, त्या बोजाखाली तो त्यातल्या त्यात कच्चा लेचापेचा तो बंदिवान वाकत कण्हत, जो निर्ढावलेला धटिंगण तो ताठरपणे पण तरीही दंडुक्याला दबकत जळफळत आपापल्या रांगेत उभा. त्यातील ह्या पहिल्याच रांगेमध्ये असलेल्या काळ्या पाण्याच्या होतकरू नागरिकांची तेवढी ओळख वानगीपुरती करून घेऊया. हा पहा पहिला बापडा, राम दयाल असं त्याचं नाव. त्याच्या छातीवरील बिल्ल्यात कोरलेलं आणि शिक्षा 14 वर्षे काळेपाणी. ह्याने आपल्या सख्ख्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या एकुलत्या लहान मुलाला विष देववून मारायचा कट केला आणि त्यापायी तो मुलगा मेला. हेतू, त्या सख्ख्या पुतण्याचा काटा वाटेतून निघाला म्हणजे त्याचा निर्वंश होऊन सारी समाईक मत्ता ह्याला एकट्याला गिळंकृत करता यावी. हा जो दुसरा दंडित, तो एका अर्थी सुधारणीय अपराधी म्हणता येईल. वयाने तो 17-18 वर्षांचा मुलगा. नाव गोपाळ, मुद्रा गयाळ. त्याच्या घरच्या बाप, चुलता प्रभृती मोठ्या माणसांनी त्यांच्या शेताचा लिलाव केल्याच्या रागाने त्यांच्या गावातील सावकाराचा सूड उगवण्यासाठी त्याच्या घरावर दरोडा घातला. मोठ्या माणसांबरोबर हा मुलगाही गेला. सावकाराला खाली पाडून ते झोडपीत असता ह्याने जात्याची तळी उचलून त्या बिचाऱ्या सावकाराच्या डोक्यात घातली. त्याचा मेंदूच बाहेर पडला. सावकाराचा अपराध हा की ह्या कुटुंबाने त्याचे ऋण फेडण्याचे तर राहोच, पण उलट त्याची गंजी, रास, गुरेसुद्धा जाळली, मारली, म्हणून त्याने खटला केला आणि रीतसर लिलाव करून ह्यांचं शेत विकलं. ह्याच्या बापाला फाशीच झाली. हा मुलगा दुय्यम म्हणून ह्याला जन्मठेप काळेपाणी. पण हा तिसरा बापडा पाहिलात का? किती शिस्तीत उभा, किती व्यवस्थित, निर्बंधशील दिसतो आहे तो ह्या धारबंद संगिनींच्या चकचकाटात. पण जेव्हा तो चकचकाट त्याच्या वाटेवर पडला नव्हता आणि ती वाट तो त्याच्या स्वभावाच्याच आंधळ्या उजेडात काय ती न्याहाळून स्वतंत्रपणे चालला होता, तेव्हा हा नागरिक कसा चालला होता माहीत आहे? ते त्याच्या शिक्षेच्या ह्या नोंदीत वाचा. हा बलुची, तिकडील उद्दंड टोळ्यातील एक माणूस, नाव अल्लाबक्ष. हा सिंध प्रांतातील तुरळक हिंदू वस्तीवर ह्या टोळ्यांचे जे वारंवार दरोडे पडतात त्यात भाग घेता घेता इतका क्रूर बनला की त्याला हिंदू मुलामुलींच्या मांसाचे लचके तोडून खायची राक्षसी चटक लागली. शेवटी एकदा पेशावरला जाणाऱ्या एका आगगाडीतील स्त्रियांच्या डब्यात एक हिंदू स्त्री आपल्या तान्हुल्यासह एकटी बसली आहे असे टेहळून तो त्या डब्यात शिरला. सुरी रोखून तिच्या लज्जेचा बळी घेतला आणि त्या आसुरी आवेशात त्याने तिच्या दोन्ही गालांच्या मांसाचे लचके आपल्या दातांनी तोडून ते चबाचबा खाऊन टाकले. ती आणि तिचे मूल मोठमोठ्याने विव्हळू लागले. म्हणून तो क्रोधाने अधिकच पिसाळला आणि त्याने त्या सुऱ्याने त्या निरागस असहाय्य स्त्रीच्या मुलाच्या पोटात सुरा खुपसला. तिच्या तोंडावर सुऱ्याचे घाव घालू लागला, इतक्या बेभान रागाने की आगगाडी थांबली हेही त्याच्या ध्यानात आलं नाही.
गाडी थांबताच त्याने खाली उडी घेतली, हाणमार करीत पळाला. धरला गेला तो धरणाऱ्या पोलिसांचं बोट त्यानं काकडीसारखं कचकन तोडलं आणि ते कचाकच खाऊ लागला. न्यायालयात त्यानं वेड्याचं सोंग घेतलं, पण नृमांस भक्षणाच्या अघोर हौशी वाचून त्याच्यात वेड्यासारखं काहीच चिन्ह दिसेना. उलट तो हिंदूंच्याच कोवळ्या मुलामुलींचं मांस लचके तोडून खात आणि रक्त मिटक्या मारून पीत असल्याचं, त्याच्या त्या राक्षसीपणालाही एक सैतानी धर्मबंधन असल्याचं, त्याच्या पिशाच्चपणालाही एक पद्धत असल्याचं सिद्ध झालं. त्याला जन्मठेप काळे पाणी होऊन वेड्याच्या रुग्णालयात काही दिवस बंद केलं. तिथेही वाह्यातपणावरून जेव्हा दोनदा 50-60 फटके खाल्ले, तेव्हापासून काय ते त्यानं वेड्याचं सोंग सोडलं, शिस्तीने राहिला आणि आता काळ्या पाण्यावर धाडला जात आहे. फटक्यासरशी त्याचं वेड उतरलं. संगिनीच्या धारेवर राक्षसी पण तासलं जाताच राक्षसांनाही कधी-कधी माणसांचा आकार येतो तो असा. अनमान धपक्याच्या मंत्राच्या पाण्याने माणसाळत नाहीत अशी हिंस्त्र श्वापदे रोखठोक संगिनीच्या पाण्याने माणसाळवता येतात. निदान निरुपद्रवी तरी करून टाकता येतात ती अशी. मळमळ्या दयेला जी बापडी वाटली ती ह्या काळ्या पाण्यावरील चलानातील माणसे त्यावेळी तशी बापडी का दिसली ते कळण्यापुरता त्यांच्यातील त्या तिघांचा परिचय वानगीसाठी वर करून दिला. त्यांच्या त्या भूमिका केवळ कादंबरीतील रोमहर्षण अद्भुतता वाढविण्यासाठी कल्पिलेल्या भूमिका नव्हेत. केवळ रोमांचाची थरथर उपभोगण्यासाठी मनुष्य जातीच्या माणुसकीची खोटी विटंबना करणे हे कादंबरीकाराच्याही माणुसकीला लांछनास्पदच झाल्या वाचून राहणार नाही. पण ह्या भूमिका हे एक कादंबरीचं कल्पित नाही, तर हे एक सृष्टीचं वास्तव आहे. काळ्या पाण्यावरील दंडितांच्या इतिवृत्ताचं बाळ, त्यांची आरोपपत्रे चाळाल तर तुम्हाला त्या अघोर नगरीतील 75% नागरिकांचं टिपण वरील दोघा तिघांच्या टिपणाशी जुळणारच आढळेल. अपवाद 25%. आणि तरीही आपल्या धार्मिक यात्रातून सुद्धा जितकी हुल्लड होते, तितकी सुद्धा त्या राक्षस राष्ट्रात सहसा होत नाही. तिकडे हत्या दरोड्यांचे वार्षिक आकडे अमेरिकेतील आकड्यांहूनही कमी प्रमाणात पडतात. कारण मळमळी सोसाळू दया नव्हे, तर संगीन दंड. तो दुर्धर्ष दंडच राक्षसाची माणसे करतो. देहात जशी व्याधी तशी माणुसकीत राक्षसकी उपजाऊ. राक्षसकीला सुधारण्याचा उपाय दंड, माणुसकीला सुधारण्याचा उपाय दया. असे ते चलान पटांगणामध्ये आपल्या पायातील बेड्यांच्या खणखणाटामध्ये एखाद्या सैनिक पथकासारखे शिस्तीने 4-4च्या रांगात येताच ठैरो अशी ठासून आज्ञा सुटली. तत्काळ ते सारे दंडित खाडकन उभे राहिले. बैठो म्हणताच बेड्यांचा एकदम खणखणाट होऊन ते सारे मटकन खाली उकिडवे बसले. समोर ज्या समुद्रावर त्यांना आता चढायचं होतं, तो समुद्र मोठमोठ्या लाटा उंच उंच फेकीत, नंतर त्या धक्क्यावर त्या लाटांना धडाधड आपटीत, फेसाळून हिसाळून अफाट रागाने चवताळल्यासारखा खळखळाटत होता. त्या दंडितांमध्ये बहुतेकांना समुद्र असा पाहण्याचा तो पहिलाच प्रसंग असल्यामुळे त्या अफाट जलाशयाला तशा अफाट रागाने खवळलेला पाहताच त्या नुसत्या भीषण देखाव्याच्या धसक्यासरशीच सारखे धडधड होऊ लागले. दंडितांना एकमेकांशी बोलायची सक्त नासताही त्या धसक्यासरशी कोणाशी तरी आणि काहीतरी उद्गारल्या वाचून राहावेनासेच होऊन जो तो शेजारच्या दंडिताशी कुजबुजू लागला. हाच तो काळ्या पाण्याचा समुद्र. बाप रे, या उंच तुंबळ लाटा उसळताना पाहूनच माझा जीव खालीवर होतोय. अरे, काळ्या पाण्यावर धाडतात त्यांना ह्या अफाट समुद्राच्या पार कोणचं बेट आहे त्यावर नेतात ते तरी खरं का रे? मी तर ऐकलंय ही निव्वळ थाप म्हणून. आम्हाला या थापेनं फसवून मोठ्या थोरल्या आगबोटीवर चढवलं नि भर समुद्रात नेलं की बुडवून टाकतात साफ. नवख्या दंडितांना थरथर कापवणाऱ्या शंका, निर्ढावलेले दंडित त्यांना देत असलेली प्रत्युत्तरे यांची कुजबूज वाढत दबलेल्या कोलाहलाचं स्वरूप घेऊ लागली तेव्हा पोलिसांची सहनशीलता संपून त्यांनी पुन्हा दरडावला. चुप, नाही तो दंडू कैसे पीटे जाओगे. त्यासरशी पुन्हा सारे गप्प झाले. निर्ढावलेले आणि कारागारात वारंवार राबलेले जे बंदिवान असतात ते रखवालदारांची दृष्टी चुकवून शिस्त कशी मोडावी ह्यात पुरते पटाईत. पण नवखे बंदिवान त्यांच्या नादी लागून शिस्त तोडू जाताच पटकन पकडले जाणारे. त्यातही शिस्त तोडणाऱ्या निर्ढावलेल्या आणि दंडम बंदिवानांच्या वाटेला सहसा न जाता नवख्या नरम बंदिवानांवरच शिस्त मोडल्याचा राग काढणं
रखवालदारांनाही सोपं जाणारं असतं. त्यामुळे पुन्हा गलका कोणी करतं की काय हे पाहणाऱ्या एका रागीट रखवालदारानं त्याच्या पलीकडे बसलेल्या दोघा-तिघा मघापासून कुजबुजत असणाऱ्या पण निर्ढावलेल्या आणि दंडम न दिसणाऱ्या दंडितांवर उघडपणे तिकडे लक्ष नाही असं दाखवीत असताही चोरून डोळा ठेवला. थोड्याच वेळात पुन्हा जिकडे तिकडे हळूहळू कुजबूज वाढत चालली आणि पचतही चालली आहे हे पाहून त्या दोघा-तिघांपैकी जो अल्पवयी नवखा एक जण समुद्रात नेऊन बंदिवानांना बुडवतात ह्या कल्पनेने पूर्वीपासूनच धडकी भरल्यासारखा झाला होता, तो आपल्या शेजारच्या एका शिकल्या सवरल्यासारखे दिसणाऱ्या दंडिताला अगदी गयावया करून पुन्हा पुन्हा विचारू लागला, "बाबूजी कहो ना, इसी समुद्र में डुबाएंगे क्या हम सबको?" "बच्चा नहीं नहीं." एक निर्ढावलेला दंडित मध्येच पोलीस पाठमोरा आहेसे पाहून झटकन म्हणाला, "हे बात झूठ है. काळ्या पाण्यावरून पळून आलेल्या एका पटाईत पठ्ठ्याला मी स्वतः तुरुंगात पाहिलंय. अंदमान म्हणतात त्या बेटाला. त्यावर नेऊन सोडणार आम्हा साऱ्यांना." "आ? क्या बोले?" तो मुलगा नवा जीव आल्यासारखा होऊन उद्गारला. "काळ्या पाण्यावरून कुणी कुणी पळून परत सुद्धा येऊ शकतो? बाबूजी, तुम कहो तो हम सच मानेंगे इस बात को." 10,000त एखादाच. असा एक नराधम अपराधी काळ्या पाण्यावरून पळून आलेला मी सुद्धा पाहिलाय. हे वाक्य तो बाबूजी, साक्षर बंदिवानाला आणि कारकून वा मोठ्या योग्यतेच्या दंडिताला बंदिवानात बाबूजी संबोधतात. शक्य तितक्या सावधपणे शेवटी बोलतो न बोलतो तो पाठ वळवलीसे दाखवून त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या त्या पोलीस रखवालदारानं झटकन पळून धावून बाबूजींना पकडलं. कारण पकडलं न जाता शिस्त कशी मोडावी ही विद्या बंदिवासाचा प्रसंग उभ्या जन्मात पहिल्यानेच आलेल्या आणि सरळ सत्य ते मोठ्याने बोलण्याची सभ्य जगतातील सवय बंदीगृहात अवश्य तितका लुच्चेपणा अंगी अजून न मुरलेल्या त्या बाबूजीचे ते शब्द त्यांची इच्छा नसताही बरेच मोठ्यानं निघून गेले होते. रखवालदारानं बाबूजीवर झडप घालून कुडत्याचा गळा पकडून त्याला उभं केलं आणि आपल्या जमादाराकडे खेचीत नेऊन म्हणाला, "वारंवार चुप बैस म्हणून सांगितलं असताही हा बंदिवान सारखा गलका करीत आहे. इतकंच नव्हे तर इतर बंदिवानांना चिथाविते की आपण काळ्या पाण्यावरून तुरुंग फोडून पळून जाऊ." "काय?" संतापानं लाल होऊन, "काळ्या पाण्यावरून पळून जायचा कट. नाव काय या बेरडाचं?" रखवालदारानं त्या बाबूजीच्या छातीवरील बिल्ला पाहून जमादाराला त्याचं नाव सांगितलं, "कॅन्टॅक." जमादारानं नाव आणि त्याचा बिल्ल्यावरील बंदी क्रमांक आपल्या खिशातील नोंदवहीत टिपला आणि दरडावून तो म्हणाला, "कंटक, तुझा हा अपराध जर मी वर कळवला तर तुझ्या गळ्याला तात लागेल. काळ्या पाण्यावरून पळणाऱ्याला पळताना गोळी घालतात, पकडला की फाशी देतात, माहीत आहे? काळ्या पाण्यावर हा अपराध सर्वांहून भयंकर समजला जातो." "पण जमादारजी, मी काळ्या पाण्यावरून पळून जाण्याच्या कटाविषयी एका अक्षरानेही कुणाला चिथावलं नाही. मला." "चोप! बदमाश, तू तसाच चिथावलास." रखवालदार खेकसला. माझ्या माझ्या शेजारच्या त्या बंद्यांना विचारावं मी म्हणतो ते खरं की खोटं?" जमादारानं त्या मुलाला आणि त्या निर्ढावलेल्या बंदिवानाला उठवून विचारलं, "काय रे, हा कंटक तुम्हाला काय शिकवत होता?" मुलगा नुसता थरथर कापत उभा राहिला. पण कंटकवरील ह्या आरोपाविषयीची पोलिसांशी चाललेली ती सारी बाचाबाची मुळापासून ऐकत असणारा तो निर्ढावलेला बंदिवान पटकन उत्तरला, "जमादारजी, हा बाबू आम्हाला सांगत होता की काळ्या पाण्यावरून कसं पळायचं ते त्याला ठाऊक आहे. तसा पळालेला एक जण त्याचा पुढारी आहे आणि आम्ही जर त्यांच्या कटात मिसळू नि गुप्त बेत न फोडायच्या तशा शपथा घेऊ तर 1 वर्षाच्या आत सगळेजण तुरुंग फोडून काळ्या पाण्यावरून निसटून घरी परत येऊ." मी ह्याला म्हटलं, "आपण नाही बुवा येणार अशा भयंकर कटात, नि घेणार शपथ बिपत." त्या अट्टल सोद्या बंदिवानाची ही साक्ष ऐकताना तो कंटक दिग्मूढ होतसाता आ वासून उभा राहिला. मग एकदम उद्गारला, "अरे, अरे हे काय बालंट आहे? इतक्या उलट्या काळजाचा मनुष्य असू शकतो? हं? एक अक्षर देखील खरं नाही हा सांगतो त्यातील. जमादारची शपथ देवाची मी." दांडकन एक दंडुका कंटकाच्या मांडीवर जमादारानं हाणून गर्जना केली, "चॉप!" बस. त्या साऱ्या साक्षी, पुरावा, आरोप, बचावाचा न्याय निर्णय त्या एका दांडक्यात समारोपीला गेला. तोच घण 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 कशी तरी घंटा घणघणू लागली. "त्या तिघांना फोडून निरनिराळ्या रांगातून बसव." असं त्या पोलीस रखवालदाराला सांगून
जमादार धावतच घंटा वाजली तिकडे धावून गेला. ते चलान अंदमानला जाणाऱ्या आग नावेवर चढवी तोपर्यंत त्याचा भार त्या जमादारावर असल्यामुळे आणि ती घंटा ती आगनाव येण्याचीच होती म्हणून कंटकाच्या त्या प्रकरणाचा जमादाराला तिथेच विसर पडला. एकदा आपल्या हातून त्या चलानाची ब्याद आग नावेवर पोचवली गेली की सुटलो आपण. मग तिकडे पळोत वा जळोत. त्याचे सव्यापसव्य हा जमादार असल्या भानगडीचे प्रतिवृत्त वरच्या अधिकाऱ्याकडे पोचवून स्वतः कशाला करीत बसणार. जमादार निघून गेला. ते प्रकरण विसरला. पण मांडीवर हाणलेल्या त्या दंडुक्याचा रट्टा विसरणे त्या बिचाऱ्या कंटकाला थोडेच शक्य होते. त्याच्या मांडीत कळ येऊन तो विव्हळत तसाच बसवले त्या रांगेत बसला. त्या अन्यायाने, अपमानाने आणि विशेषतः त्याला प्रतिकारण्याच्या संपूर्ण अक्षमतेने कंटकला जगण्याची सुद्धा लाज वाटू लागली. काळ्या पाण्यावर जगण्यासाठी जितकी निर्लज्ज तितिक्षा आवश्य तितका तो त्या सद्गुणात अद्याप प्रवीण झाला नव्हता. पण कारागृहे आणि काळे पाणी ह्यांचेच जीवन ज्यांच्या अस्तित्वावर आधारले आणि समर्थिले जाऊ शकते, अशा निर्ढावलेल्या निर्लज्जातील तो साक्ष देणारा दंडित बसल्या बसल्या त्या कंटककडे पाहून फिदी फिदी हसत होता उलटा. शेजारच्या दंडितांना आपली एक बढाई म्हणून ते कंटकवर घातलेलं बालंट सांगत होता. भैया, जीवावर बेतली होती माझ्याच, पण दिली दौडून त्या शेळपड बाबूच्या शेपटावरच. कंटकाच्या तंगडीवर असा एक रपाटा देवला की येऊ. कंटकला मांडीत कळ उठत असल्यामुळे सारखं उकिडवं बसवेना. शिपाई तर सारखा ओरडू लागला. हा, उकिडवं, सीधा बैठ. कंटकवर शिस्त मोडल्याचा दुसरा अन्याय्य प्रसंग गुदरणारच होता. पण इतक्यात जिकडून तिकडून त्या संगिनीवाल्या रखवालदारांचा गर्ज झाला. उठो, महाराजा आया. कंटक चमकून उठला आणि जिज्ञासेने बघू लागला. एवढे कोणचे महाराज इकडे येत आहेत? निर्ढावलेले अनुभवी बंदिवान सारे उठून समुद्राकडे बोट दाखवून कुजबुजले. महाराजा, आले बघा ते. कंटक पाहतो तो एक मोठी आगबोट भों असा बंब भुंकीत त्या खळखळणाऱ्या लाटांच्या जंगलातून वाट कापीत धक्क्याकडे हळूहळू येत आहे. तिच्यावर महाराजा असं अगडबंब नाव लटकतं आहे. महाराजा आया म्हणजे हे जहाज आलं. हेच का आता मला काळ्या पाण्यावर नेणार? त्या जलयानाला पाहताच कंटकच्या पोटात धडकी भरल्या वाचून राहिली नाही. आजवर सहस्त्रावधी भल्याबुऱ्या स्त्री-पुरुष अपराध्यांना ह्या महाराजा जलयानाने ह्या धक्क्यावरून उचलून काळ्या पाण्यावर नेऊन सोडलं असेल, पण त्यातील हजारी एकाला देखील पुन्हा काही ह्या धक्क्यावर परत आणून सोडलं नाही. जो एक काळ्या पाण्याचा दंडित म्हणून ह्या जलयानावर चढला, काळ्या पाण्यावर गेला, तो गेला. ह्या जगाला तो मेला, हे जग त्याला मेलं. स्मशानात, मसणवटीत वाहून नेलं जाताना प्रेताला जर काही वाटणं शक्य असेल, तर त्याला जे वाटत असेल तेच काळ्या पाण्यावर जाण्यासाठी जेव्हा दंडितांना ह्या महाराजावर चढवलं जातं तेव्हा त्यांना वाटत असतं. निदान त्याच्या न वाटण्याची माणुसकी ज्यांच्यात उरलेली असेल त्यांना तरी तसंच वाटतं की महाराजा हे जहाज नसून आहे एक थडगं. ह्यात जो गाडला तो पुन्हा जरी त्यातून बाहेर पडलाच तरी पडणार त्या काळ्या समुद्रापलीकडील यमपुरीत. यमलोकी, ह्या लोकी नव्हे. कंटकला कळत होतं आणि म्हणूनच ह्या महाराजाला पाहिल्याबरोबर त्याच्या हृदयात धडकी भरली. त्यावेळपर्यंत तो मनाला विचारित असे, ह्या समुद्राला काळं पाणी का म्हणतात? तसं पाहिलं तर समुद्र ओलांडणं म्हणजे जातपात धर्म नष्ट होणं. हिंदू समाजापुरती तरी एक सामाजिक मृत्यूच होणं अशी सिंधू बंदीची रूढी जेव्हापासून हिंदू समाजात बळावली तेव्हापासून समुद्र तितका काळं पाणीच वाटू लागला. काळाचा, मृत्यूचा समुद्र भासू लागला. पण त्यातही ह्या अंदमानच्या जन्मठेपेवर जाणाऱ्यांनाच काळ्या पाण्यावर जाणारे असं विशेष भयंकर नाव का मिळालं? त्या समुद्राचं पाणी कंटक कितीतरी वेळ बसल्या बसल्या पाहत होता, पण ते विशेषतः काळं का ते काही त्याला आढळेना. पण ते महाराजा जलयान बघताच आणि आता ते मला ह्या माझ्या आजवरच्या आप्तेष्ट जात गोताच्या जगातूनच नव्हे तर जीवनातूनच हिसडून अत्यंत दुर्दशेच्या कुणा मृतखंडात नेऊन खचित खचित गाडणार ही प्रत्यक्षता पटताच त्याच्या हृदयात जी धडकी भरली त्यासरशी मात्र त्याला तो सारा समुद्र खरोखरच काळा काळा कभिन्न दिसू लागला. त्याला काळे पाणी का म्हटलं ते त्याला कळलं. नव्हे, काळे पाणी ह्या नावाहून
दुसरं यथार्थ नाव त्याला दिलं असतं तर ते वदतो व्याघातच कसं झालं असतं ते त्याला पटलं. हा कंटक म्हणजेच वाचक हो, तुमच्या ओळखीचा तो किशन. त्याला आणि मालतीला जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांची जी ताटातूट झाली ती झालीच. तिला कोणत्या बंदीगृहात धाडलं ते त्याला यत्न करूनही कळलं नाही. त्याला निरनिराळ्या कारागारात कोंडीत कोंडीत दर 4-5 महिन्यांनी साचलेले काळ्या पाण्याचे दंडीत गोळा करून एक एक टोळी काळ्या पाण्यावर धाडण्याच्या पद्धतीप्रमाणे ह्या टोळीत धाडण्यासाठी जेव्हा कलकत्त्याला आणण्यात आलं, तेव्हा त्या जीवावरच्या संकटातही एक स्निग्ध भीषण जिज्ञासा त्याला चैन पडू देत नव्हती. न जाणो, मालतीला पण ह्याच चलानात जन्मठेपीवर काळ्या पाण्याला धाडण्यासाठी आणली जाईल की काय? तिला तशा दुर्दशेत पाहणे, ढकलणे किती असह्य, किती कडू. पण त्यानिमित्ते का होईना, पण तिला निदान पाहणे, संकट भोगणेच तर एकत्र भोगताना वाटून घेऊन भोगणे त्यातल्या त्यात गोड. गुपचूपपणे त्याने किती शोध केला, पण दंडित स्त्रिया अशा काही त्या चलानात पाठवल्या जाणार नव्हत्या आणि असल्या तरी त्यांना पुरुषी चलानाच्या दृष्टीला सुद्धा शक्यतो न पाडता धाडण्याची स्वतंत्र व्यवस्था ठेवलेली असते, तीच योग्य. अशा उच्छृंखळ कलिपुरुषांच्या आणि क्रूर पशूंच्या कळपात त्या क्रूर आणि दंडित स्त्रियांचीही देखता देखता राख रांगोळी उडाल्या वाचून थोडीच राहणार. मालती त्या चलानात नाही हे कळल्यामुळे किशनला एक परी बरं वाटलं असताही जसं वाईट वाटलं. तिला नुसतं पाहण्याची सुद्धा संधीही साधत नाही म्हणून जशी त्याच्या जीवाला हुरहुर लागली, त्याच्या अगदी उलट आणखी एक व्यक्ती त्या चलानात न आढळल्यामुळे त्याच्या जीवावरचं एक संकट टळल्यासारखं त्याला हलकं वाटलं. ती व्यक्ती तो रफीउद्दीन. त्यालाही जन्मठेप काळ्या पाण्याचीच शिक्षा झाली होती. किशनला शिक्षा होण्याच्या काही दिवस आधीच. तोही ह्याच चलानात आपल्या संगतीत येतो की काय? आपलं नाव पालटलेलं, किशनचं कंटक ठेवलेलं पण रूप तेच. त्याने आपल्याला ओळखलं तर? तो क्रूर नराधम आपला सूड उगवण्यासाठी पुन्हा वाटेल तो अत्याचार करायला सोडणार नाही. आपल्यालाही प्रत्याघात केल्या वाचून राहणार नाही. ह्या आधीच गुदरलेल्या एका भयंकर संकटात दुसऱ्या भयंकर यातनांची घोरपट गळ्यात पडणार. हो काय होईल ते आता? जे वाईट ते झालंच आहे. जन्मठेप काळं पाणी काय? मृत्यू काय? उडदात काळं गोरं ते काय निवडायचं? अशा विचारे किशन त्या आपत्तीला तोंड देण्याची मनोमन सज्जता करीत असताही ती आपत्ती टळेल तर बरे असेच त्याला वाटत होते. म्हणूनच त्या चलानात तो रफीउद्दीन किंवा त्याच्या त्या खटल्यातील कोणीही साथीदार दिसत नाही हे पाहून त्याला ती एक नवीन आपत्ती तरी टळली हे बरं वाटलं होतं. फासावर चढवलं जाताना सुद्धा डोळे बांधून चढवलं म्हणजे थोडं बरंच वाटतं त्यातल्या त्यातही. ते चलानचं चलान खणखण खळखळ बेड्या वाजवीत, प्रत्येकाच्या खाकेत अंथरूण हाती थालीपाट, चार-चारांची रांग एकेकांची होऊन महाराजावर कचरत कचरत झोकांड्या घेत लाटांवर बळकट हेलकावे घेणाऱ्या त्या जलयानाच्या अरुंद शिडीवरून एकदाचं चढलं. ते महाराजा जलयान केवळ काळ्या पाण्यावरचीच ये-जा करण्यासाठी राखलेलं. गेली 30-40 वर्षे तरी अशा शेकडो चलानांना जन्मठेपीवर नेऊन सोडीत आलेलं. त्यावर पाऊल टाकताच लाटांच्या हेलकाव्यांची सवय नसलेल्या आणि हृदयातील उदास, निराश धडधडीच्या हेलकाव्याने आधीच चक्करलेल्या किशनला अगदी भोवळ आल्यासारखी झाली. ही आगनाव जन्मठेपेवर कसली, मृत्यूठेपेवरच आपल्याला नेत आहे असं त्याला होऊन गेलं. एका खांबाला टेकून तो भोवळ सावरीत होता, तोच शिपायाने आगे बढो म्हणून दंडुक्यानं त्याला ठोसरलं. त्यासरशी रांगेत पुन्हा नीट उभा होऊन सर्व बंदिवानांसह तो आगनावेतील अगदी खालच्या पाण्याच्या आत बुडालेल्या जड तळाशी उतरून आला. पाहतो तो लोखंडी गजांचा बनवलेला एक पिंजराच्या पिंजराच पुढे ठाकला. त्या जलयानात काळ्या पाण्यावरील बंदिवानांसाठीच केलेली ही विशिष्ट सोय होती. तो पिंजरा म्हणजेच त्या सन्माननीय अंदमानी उतारूंचा राखीव कक्ष. 50 एक माणसं निजू शकतील अशा त्या एक गाळी पिंजऱ्यात ते 100-125 दंडित झटपट कोंबून टाकण्यात आले. ज्याला जेथे सापडेल तेथे त्याने वळकटी टाकली. कोणी पंजाबी ब्राह्मण, कोणी बंगाली चांभार, कोणी बलुची मुसलमान, कोणी मद्रासी अय्या, कोणी भिल्ल, कोणी मच्छीमार, कोणी वराडी, कोणी कारकून, कोणी भिकारी, कोणी शेठ, कोणी भूमिदार,
कोणी फासेपारधी, कोणी लहान, कोणी मोठा, कोणी निरोगी, कोणी क्षयी, कोणी ज्वरी, कोणी अतिसारी, कोणी अमांशी. सारे एकत्र रेटून खेटून समतेने एकत्र कोंबलेले. आपत्तीत का होईना, पण समसमानता अशी चोख, की त्यापेक्षा वर्गभेद, जातीभेद, धर्मभेद, स्थितीभेद अधिक निगरगट्टपणे नाकारायला रशियाच्या बोल्शेव्हिकांची देखील छाती होऊ नये. किशनही त्या दाटीत कसाबसा आपली वळकटी ठेवून मटकन खाली बसला. त्याला पूर्वीपासूनच मळमळ वाटत होती. त्यात पडावातून बोटीवर येताना तर अनेक बंदिवानांना जशा भडाभड उलट्या होत होत्या, तशाच त्यालाही येऊ लागल्या. ओकण्याची स्वतंत्र जागा कुठली? जो जिथे बसला तेथे ओकू लागला. त्यातही निर्लज्ज दंडेलीत जो जितका अधिक आततायी, त्याची तितकी अधिक सोय. बळानं धक्के मारून आपण शक्य तितके पायते पसरीत. शिपायांनी शिव्या दिल्या, दंडुके मारले, तरी त्याची त्यांना लाजच नव्हती. सवयीने तितकीशी भीतीही नव्हती. पण ज्यांना ती भीती असे आणि दुसऱ्याची मुंडी मुरगाळण्यात थोडी तरी लाजही वाटे, अशा भ्याड किंवा माणुसकी अगदीच कोळून न प्यालेल्यांनाच ती दुर्दशा, त्या पोलिसांच्या आणि नीच दंडितांच्या शिव्या आणि ओंगळ घाण अधिक छळी, अधिक जाणवे. किशनलाही त्याच्या एका बाजूला असलेला एक उग्रट दंडित सारखा ढकलीत रेटीत होता. किशनला तिथेच उलटी झाली. तिचे शिंतोडे आपल्या वळकटीवर उडाले म्हणून अभद्र शिव्या हसडीत होता आणि दुसऱ्या बाजूला एक दमेकरी सारखा खोकत होता, बडके थुंकत होता. अवश्यपणे आणि दाटीत उपाय नसल्याने त्याची थुंकी किशनच्या वळकटीवर आणि पायावरही पडे. अंग शक्यतो आवळून, गुडघे पोटाशी घेऊन आपल्या वळकटीच्या हातभर भागालाच पसरून स्थलाभावी बाकी गुंडाळलेलीच ठेवून तीवरच टेकून पडला. त्या थोरल्या जलयानाची सुटायच्या आधीची कर्कश घरघर मधून मधून होऊ लागली. बंब मधून मधून एखाद्या पिसाळलेल्या राक्षसी कुत्र्यांच्या टोळीसारखा भों भों करीत चेकाळू लागला. त्या अगडबंब आग नावेची ती घरघर प्रत्यक्ष मृत्यूच्या घरघरीसारखी किशनला त्रासदायक वाटू लागली. बंबाची ती भों भों यमाच्या कोण्या काळ्या कुट्ट आणि रक्तपिपासू अशा प्रचंड कुत्र्याच्या भुंकारासारखी भीषण भासू लागली. पोटात सारखी मळमळ, हृदयात सारखी कालवा कालो, डोक्यात सारखी भोवळ आणि मी काळ्या पाण्यावर जन्मठेप चाललो, आता जगलो तरी असा ह्या गलिच्छपणाच्या, शिव्याशापांच्या, लाथाबुक्क्यांच्या असह्य दुर्दशेत मेलेला जगणार आणि ती दुर्दशा कधीतरी संपेल याची लवलेश आशा नाही, ही जाणीव मनात. किशन गुंगून वळकटीच्या उशावर तसाच पडला, तोच त्याच्या त्या अस्ताव्यस्त विचारात एक विचार, जसं कोणी एकदम ओरडून उठतं तसा ओरडतच उठला. का? ह्या दुर्दशेला अंत का नसावा? काळं पाणी जन्मठेप. पण सुटका करणार नसले तरी सुटका करून घेता येणारच नाही असं कशावरून? तो रफीउद्दीन नाही का काळ्या पाण्यावरूनच पळून आला? मलाही तसं येता येणार नाही कशावरून? ह्या गुंगीतल्या अस्ताव्यस्त पण बळकट विचारासरशी त्याची मरू घातलेली आशा एकदम एक उसळी मारल्यासारखी चमकून उठली. मरणासन्न मनुष्य अकस्मात प्रबळतेने हातपाय झाडतो, तशी त्याची आशा सहसाच झडझडून बळावली. त्याने तर्कशास्त्र अभ्यासलं होतं आणि कुतर्क हाही एक तर्कच आहे. शक्याशक्यता, साध्य साधने ह्यांचा काही एक अडथळा आशेच्या आणि वाताच्या झटक्याला अडवीत नसतो. बुडता जो काडीचा आधार घेतो, तो जसा घेतल्या वाचून राहावत नाही म्हणून घेतो, तसा त्याच्या ज्या काळ्या पाण्याच्या अथांग समुद्रात बुडणाऱ्या आशेने त्या विचारांना पटकन कवळलं आणि त्याचं त्या बेभान गुंगीतलं सारं भान तेच एक वाक्य एकवटून उद्घोषू लागलं, काळ्या पाण्यावरून पळायचं, बस पळायचं. खळ खळ सळसळाटात आग नावेची चाकं, पंखयंत्रे समुद्राच्या पोटात ढवळावं तशी ढवळू लागली. निघणार, सुटणार, बोट काळ्या पाण्याकडे सुटणार. पोलीस, बंदिवान, नाखवा, नावाडी, अधिकारी, चाकर साऱ्यांच्या तोंडातून हा एकच ध्वनी उठू लागला. तोच खाड खाड बूट उडवीत दोन गोरे सार्जंट बेडी हातकडी ठोकलेल्या एका बंदिवानाला सक्त पहाऱ्यात खाली उतरवीत त्या पिंजऱ्याच्या दाराशी ठेपले. धाडकन ते दार उघडलं आणि त्या पिंजऱ्यात त्या विशेष बंदोबस्तात आणलेल्या अट्टल दंडितासह ते सार्जंट आत शिरले. त्या खडखडी सरशीत चमकून एवढे सार्जंट बिर्जंट कोणाला घेऊन येतायत हे पाहण्यासाठी किशन पडल्या पडल्याच डोळे उघडीत तिकडे बघू लागला. तोच कोण? हा तर अरे
हा तर रफीउद्दीन अहमद अवघ्या 4 हातांच्या अंतरावर ताठरपणे उभा. मुठी वळवीत, अर्धाअधिक खाडकनी उठत, रागाने, धसक्याने, आश्चर्याने कापणाऱ्या ओठात किशन पुटपुटला, रफीउद्दीन, तोच हा रफीउद्दीन अहमद. त्याचं पूर्ववैर किशनच्या हृदयात एकदम खवळून उठलं. स्थलकाल परिस्थितीचा विसर पडला. जणू काय रफीउद्दीन आपणाला पाहताच वाघासारखा आपल्यावर झडप घालणार अशी उर्मी किशनच्या रक्तातून उसळून ती झडप पडताच उलट झडप घालण्यासाठी तो दबा धरून वळकटीच्या आड बसला. तोच रफीउद्दीनची दृष्टीही त्याच्या दृष्टीला पडली.